शेड्याळ तलावात म्हैसाळचे पाणी त्वरित सोडा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. भगवानदास केंगार आक्रमक. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेड्याळ गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेड्याळ तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी त्वरित सोडण्यात यावे, अन्यथा म्हैसाळ योजनेच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मुख्य मुद्दे: प्रशासनाचे दुर्लक्ष. गेल्या महिनाभरापासून शेड्याळ तलावात पाणी सोडण्यासाठी वारंवार पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी याची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. दुजाभाव केल्याचा आरोप. मिरज आणि कवठेमहांकाळ भागात मुख्य कॅनॉल व पाईपलाईनद्वारे पाणी सुरू आहे. तसेच जत तालुक्यातील स्नमडी, माडग्याळ परिसरातही पाणी सोडले आहे. मात्र बंदिस्त पाईपलाईन असलेल्या शेड्याळ, पच्छापूर आणि वळसंग या भागाला पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केंगार यांनी केला आहे. पाणीटंचाईची भीषणता. गावात आणि वाडी वस्तीवर पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गावातील वॉटर एटीएमला पाणी पुरवण्यासाठी देखील साठा शिल्लक नसल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. वारंवार विनंती करूनही पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर आता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे भगवानदास केंगार यांनी स्पष्ट केले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.